सर्वात पहिला मी सुरुवातीपासून सांगेन की सकाळी आल्यानंतर आम्ही गाडीतून उतरल्यानंतर जे कच्च्या रस्त्यावर आम्ही चालत गेलो, तर तिथे ॲक्च्युली सांगण्यासारखं अशी गोष्ट की तिथे सगळ्यांना एकमेकांना कोऑर्डिनेट करून जायचं होतं. तर ते कोऑर्डिनेशनची जी गोष्ट आहे की एकमेकांना कोऑर्डिनेट करून पुढे-पुढे चालायचं, हे सगळ्यात मोठी तिथे गोष्ट आम्हाला तिथे आज शिकायला मिळालेली आहे सर. आणि त्याचबरोबर मी सांगतो की मी मल्टिपल हँडिकॅप आहे. तर मला मोस्टली मला वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये नाकारलं जातं, पण मला ABBFने मला चान्स दिला, तर त्याच्यामुळे मला तो देखील एक फायदा झालेला आहे. इथे आल्यानंतर एकमेकांना कोऑर्डिनेशनबद्दल बोललो, तर त्याच्यामुळे हे कळलं की छोट्या-छोट्या रस्त्यामध्ये किंवा अडचणीमध्ये एकमेकांना मदत करून कोऑर्डिनेट करून कसं आपण पुढे जाऊ शकतो. त्याच्यानंतर पॅराग्लायडिंग जे झालं आपलं, त्याच्यामध्ये एक स्वप्न होतं माझं की आकाशातून बघितल्यावर आपल्याला खालची जमीन कशी दिसते. मी पहिला बघितलेलं आहे की आकाशात उंचावर घार उडते. आज मी उडताना जवळ-जवळ 1000 फूट उंचीच्या आसपास होतो, तर माझ्या समोरून घार उडत होती. संतोष सरांनी मला सांगितलेलं. तर तिथून एक म्हणजे मी बघू शकलो नाही, पण एक फील केला की बोलतात की एवढं सुंदर दिसत असेल. तर ते एक्सपिरियन्स मला आज पॅराग्लायडिंगमुळे भेटला. तर ते खूप भारी वाटलेलं मला. त्याचबरोबर राहिलं कॅम्पिंग साईट, इथे वातावरण एवढं भारी आहे, बाजूला सगळी ग्रीनरी आहे. त्यामुळे खूप चांगलं वातावरण आहे इथे. असं वातावरण सहसा मुंबई सगळ्या ठिकाणी तर भेटत नाही शहराच्या ठिकाणी. सो या एवढ्या चांगल्या वातावरणासाठी आणि एवढ्या चांगल्या अपॉर्च्युनिटीसाठी ABBFला मी थँक यू म्हणेन.